जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेनिंग ॲटिट्यूड बॉयला स्टेटस क्रिएट करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो। तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सगळं काही मी ते व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्यावरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा एडिटिंगबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लगेच तुम्हाला मी रिप्लाय तिथे देईल। तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, जाऊन फॉलो करू शकता। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भावना आणि बहिणींनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनंच शिकवली जाते। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला टोटल फुल स्क्रीनवर आहे ते त्यासाठी आपल्याला 9.16 इंचमधली साईड सिलेक्ट करायची। 9.16 इंच साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इकडे सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर एडिटिंगवरती यायचं आणि तुम्हाला इथं फिल स्क्रीनला ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इकडे मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंड तुम्हाला जितकं लांब टेटस क्रिएट करायचं आहे आपण 15 सेकंदापर्यंत घेऊया। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं। मीडियावरती गेल्याच्यानंतर जी पण तुम्ही गर्ल असाल बॉय असाल तर तुमची PNG सिलेक्ट करून घ्यायची। जी PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायची तर मी एक सिम्पली एक PNG सिलेक्ट करीत आहे। PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय, कच्ची साईडच्या ऑप्शन दोन्हीला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असं पण डायरेक्टली झूम करून पण फोटो स्क्रीन करून घेऊ शकता। आणि अशा प्रकारे परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे आणि हिची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घ्यायची बॅकग्राऊंड इतकी, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक इफेक्ट मिळेल, तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा। सगळ्यात पहिले हा वाला इफेक्ट आहे, कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे। ॲडजस्टमेंटचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती आल्याच्यानंतर जी थर्ड नंबरची लेंथ ही पूर्णपणे हाय करायची, सेकंड नंबरची ती आपल्याला 100वरती ठेवायची, ठीक आहे, 100च्या आसपास ठेवायची। परत बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती येऊन आपल्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होऊन जाईल थोडासा, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं, लेअरवर दोन मीडियावरती जायचं। मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला एक फॉगचा इफेक्ट याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे, तर फॉगचा इफेक्ट मी ॲड करीत आहे। ॲड केल्याच्यानंतर करायचं काय, कैचीसाठी ऑप्शन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे। फुल टू स्क्रीन करून घेतल्याच्यानंतर खाली बघू शकता तुम्हाला इथं ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती इथे आणि याला स्क्रीनवरती सोडायचे। स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि याला थोडंसं इकडच्या साईडला असं आपल्याला ॲड करून घ्यायचं, इकडं सरकवून घ्यायचं आहे, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे आणि राहून द्यायचं आहे। त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं। मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक स्क्रीन कलर व्हिडिओ मिळेल, तो ॲड करून घ्यायचा। बघू शकता हा वाला कात्राच्या साईडच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं क्रोमाकीचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती जायचं, ब्लेंडिंगवरती जायचं नाही, क्रोमाकीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता याला इनेबल करायचं आहे। इनेबल केल्याच्यानंतर असा काही इंटरफेस तुमच्या समोर येईल। तुम्हाला इथं की कलर दिसत असेल, इथं तुम्हाला दुसरा कोणता कलर दिसत असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आणि सगळ्यात पहिले इथं तुम्हाला हा ग्रीन कलर व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्यानंतर आता करायचं काय, वरली जी ड्युरेशन याच्यामध्ये इनेबलची याची ॲडजस्टमेंट, खाली जी लेंथ आपल्याला 55वरती ठेवायची आणि वरली जी लेंथ आहे ही 32वरती ठेवायची परफेक्टपणे, ठीक आहे। तर अशा प्रकारे बघू शकता याच्यामध्ये हा ॲड होऊन जाईल। तर आपण करू काय, थोडंसं आपलं बॅकग्राऊंड हा कलर थोडासा ग्रीन्स कलर व्हिडिओ थोडासा लंबा आहे, तर आपण याची पण जी लेंथ आहे थोडीशी वाढून घेऊया भावांनो, याची इतकी ठेवूया, ठीक आहे, 18 सेकंदापर्यंत घेऊया, अशी 17-17.5 सेकंदापर्यंत इथलं ठेवूया। त्यानंतर आपल्याला ह्या PNGवरती क्लिक करायची, जी तुमची PNG तिची पण लेंथ पूर्णपणे पुढं सरकून घ्यायची आहे। त्यानंतर करायचं काय, असं झाल्याच्यानंतर पूर्ण परत आपल्याला लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती यायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG ॲड करायची, जी सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा टेलिग्रामवरती पण मिळेल, तिथनं तुम्ही सगळं मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकताय। आणि इथनं हिला फुल स्क्रीन करून घ्यायचं आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत खेचून न्यायची। हिची लेंथ शेवटपर्यंत खेचून नेल्याच्यानंतर आता राहिलं याच्यावर फक्त आपल्याला एक सॉन्ग ॲड करायचं आहे भावनो, ठीक आहे। तर सॉन्ग ॲड करण्यासाठी बघू शकता ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल ते सॉन्ग तिथनं सिलेक्ट करून घ्यायचं। तर मी एक सॉन्ग सिलेक्ट करून घेत आहे आपलं, तर सॉन्ग पण ॲड झालेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे। आता करायचं काय आपल्याला,
याच्यावरती वाटलं तर तुम्ही एक इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो सिलेक्ट करू शकता, ॲड करू शकता. तर त्यासाठी इथं लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तिथनं तुम्हाला तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी सिम्पली माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे. लोगो सिलेक्ट झालेला आहे आणि याची जी लेंथ ते शेवटपर्यंत खेचून न्यायची. आता तुम्हाला लोगो कुठं ॲड करायचं आहे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. भावना थोडासा झूम झालेला आहे, छोटा करतोय. जिथं कुठं तुम्हाला ॲड करायचं असेल तिथे ॲड करू शकता तुम्ही. तर मी सिम्पली इथे ॲड करीत आहे खाली. तुम्हाला जिथे ॲड करायचं आहे तिथे ॲड करू शकता. आता मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की आपला स्टेटस कसा बनवून रेडीच झालेला आहे. तर साऊंड फुल करतोय भावांनो, बघा कसा बनलेला आहे. तर बघू शकता पूर्णपणे आपला मस्त ॲटिट्यूडवाला स्टेटस बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय आहे, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. कारण की स्टेटस हा फुल स्क्रीन आहे तर फुल एच डीमध्येच एक्सपोर्ट करून घ्या इथं खाली. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला तर मात्र नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठी आपल्या मराठी भाषेमध्ये घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.